प्रेक्षको नमस्कार. कोल्हापूरचं भीमा कृषी प्रदर्शन हे प्रत्येक वर्षी काही ना काही कारणासाठी खास असतं. गेल्या वेळी तुम्ही विधायक नावाचा रेडा पाहिला असेल, तो सुद्धा खूप प्रसिद्ध होता या प्रदर्शनामध्ये. आणि इतरही पशुपक्षी असतात, काही वेगवेगळ्या ब्रीड जनावरांमधल्या पाहता येतात. खरं तर हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप मोठी उपलब्ध आहे, याच्यातून शिकता येतं आणि तशा पद्धतीची जनावर आपल्या दावणीला असं वाटतं. पण हा जो प्राणी आहे, हा जो एक नाविन्यपूर्ण आहे बघा ना, म्हणजे हा साधारण 17-18 किलो, हा 17-18 किलोचा हा सरडा आहे. तुम्ही आजपर्यंत रंग बदलणारा सरडा असा टोमणा ऐकला असेल लोकांमध्ये बोलता बोलता, पण हा सरडा जो आहे तो पाळीव सरडा आहे, व्हेजिटेरियन आहे, तो नॉनव्हेज खात नाही. हे बघा, तुम्ही पूर्णपणे तो भाजीपाला खातो. हे बघा, इतकी लांब त्याची शेपटी आहे. आणि माझ्यासोबत त्याचे मालक आहेत, ज्याला अतिशय त्यांना प्रेमाने वाढवलेलं आहे. प्रेक्षकांची गर्दी पाहत आहे, खूप मोठा ऑडियन्स आहे की ज्याला पाहण्यासाठी येतोय. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा मला परिचय सांगा, त्यानंतर आपण याच्याबद्दल बोलू. माझं नाव किशोर चव्हाण. किशोर चव्हाण सर. बर. मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे. बर. पण मी मुंबई फायर ब्रिगेडला असतोय. मुंबई फायर ब्रिगेडमध्ये आहात. ओके. बर. मग नोकरी करत हे कसं सांभाळताय? त्यांना सांभाळ म्हणजे मी स्वतः क्वार्टर्सला राहतोय. बर. ते हे माझ्या सोबतच राहतात. क्वार्टर्स मध्ये तुम्ही असं सोबत ठेवता? सोबत मोकळेच असतात ते. मग बाकीचे मित्र वगैरे काय म्हणतात? एवढा मोठा सरडा, लोक डॉग पाळतात. स्टार्टिंगला कुणी आलं तर जरा घाबरल्यासारखे होतं, पण एक 10 मिनिटं त्यांच्या सोबत घालवले ना की डॉग कॅट ह्यांच्यापेक्षा पण प्रेमळ आहे. बर. त्यामुळे ते नंतर ऍडजस्ट होतात ते. ओके. पण आता सगळ्यात महत्वाचा विषय काय, हा खरं तर जंगलामध्ये रानावनांमध्ये राहणारा हा प्राणी आहे. तुम्ही त्याला जेव्हा स्वतः हँडल करता, सांभाळता, अर्थात त्याचं खाणं आहे, त्याचं विसर्जन आहे, बरोबर आहे, त्याचं हेल्थ आहे, त्याची तब्येत बिघडली, हे सगळं कसं मॅनेज करता? कसं आहे, थोडंसं मोठ्यानं. ही ब्रीड आहे ना, हा. ही ब्रीड दक्षिण अमेरिकेची आहे. अच्छा. आणि दुसरी गोष्ट ही आपल्या इंडियामध्ये जंगलामध्ये वगैरे अवेलेबल नाही. ओके. आपल्या इथे पेट म्हणून ठेवली जातात. दक्षिण अमेरिकेची मूळ ब्रीड आहे. ओके. दक्षिण आणि इग्वाना म्हणतात त्याला. इग्वाना. हा. मग ह्याचं म्हणजे डाएट वगैरे आहे ना, हा पूर्ण व्हेजिटेरियन आहे. ओके. ह्याच्या डाएट मध्ये पालक, गाजर, काकडी, भोपळा. ओके. त्याच्या आवडीचा जास्त भोपळा आहे. भोपळा खूप आवडतो. दुधी भोपळा की असा आपला साधा भोपळा? साधा भोपळा. बर. आणि त्यामुळे यांना भोपळा वगैरे ह्या गोष्टी, त्याचे खाद्यपदार्थ आपल्या इथं इझिली कुठेही मिळून जातात, भाजीपाला वगैरे. आणि याची विष्ठा वगैरे करण्याचं म्हणजे जे याचे सवय आहेत ना, ज्या सवयी स्वतः बाथरूम मध्ये जाऊन करून येतो हा विष्ठा वगैरे. क्या बात आहे. हो. त्याला असं म्हणजे बाहेर कुठेही घाण करणार नाही, कारण तो बाथरूम मध्ये जाऊन स्वतः करून येणार डायरेक्ट. इतका हुशार, ब्रिलियंट. कारण ह्याला लहानपणीपासून तसं मी ट्रेनच केलेला आहे. बर. तो स्वतः जाऊन करून येतोय. त्याचा डाएट वगैरे पण सकाळी ठरलेल्या टायमिंगला आहे. बर. मग तुम्ही याला किती वर्षापासून सांभाळताय? ऍक्च्युली याला 8 वर्षाला सांभाळतोय मी. 8 वर्षापासून तुमच्याकडे आहे. हा लहान असताना त्याला एक 5 इंचाचा होता. 5 इंच. बर. पण आता हा 8 वर्षानंतर हा 5 फुटाचा झालेला आहे. आणि मग हे ब्रीडिंग साठी वगैरे काय? आणि ब्रीडिंग साठी वगैरे मी काही ब्रीडर वगैरे काही नाही, आणि विक्रेता वगैरे असं काही करत नाही मी. फक्त तुम्ही स्वतः मी माझ्या शौकसाठी पाळतो या गोष्टी. क्या बात आहे. साधारण याचा महिन्याचा खर्च किती आहे? ह्याचा साधारण महिन्याचा एक 7 ते 8 हजार रुपये खर्च आहे. 7 ते 8 हजार रुपये खर्च आहे. ओके. जास्त काय असं एवढं लोड येत नाही या गोष्टींचा. आणि तब्येत बिघडली तर वगैरे? त्याची तब्येत वगैरे बिघडली तर फक्त याचे डॉक्टर वगैरे मुंबईमध्ये तुम्हाला अवेलेबल भेटतात. ओके. मग आता तुम्ही मुंबईत तिथे असल्यामुळे तुम्हाला ती उपलब्ध होत असेल. बरं. सरड्याबद्दल काही गैरसमज आहेत की बाबा नो, सरडा विषारी असतो किंवा सरड्याने शेपटी मारू नये वगैरे, काय तुम्ही काय सांगाल? तुम्ही पालन? हा विषारी वगैरे अजिबात काय नाही. हे बाईट करतात, हा बाईट करत नाही. माझी ती छोटी फिमेल आहे, ती बाईट करते. त्या फिमेलकडे थोडा कॅमेरामॅन फोकस करा. ती फिमेल सांभाळलेली आहे आणि त्यांचं असं मत आहे की ही अग्रेसिव्ह आहे. बरं, तिची कोणती ब्रीड आहे का ही सेम? ही इग्वानाच आहे. ती इग्वानाच आहे. ओके. हा अशी ही की हा शेपटी मारतोय. ओके. पण जेव्हा अग्रेसिव्हपणा हे आपल्या माणसांवर कधी दाखवत नाही. अच्छा. हा फक्त आणि फक्त जेव्हा एखादा डॉग कॅट त्याच्या जवळ येते त्याच वेळी हा अग्रेसिव्हपणा दाखवतोय. इतर वेळेला तो नॉर्मलच असतो, शांत असतो. ओके. आता खाली जो एक छोटासा सरडा आहे, तो कोणत्या ब्रीडचा आहे वगैरे काय? तोही इग्वानाच आहे, पण तो छोटा आहे, आता स्मॉल आहे. तुम्ही डायरेक्ट हातावर घेताय त्याला? हो. लोक घाबरतात सरड्याला. नाही. काय चावत नाही ना? अलगद पकडा त्याला, तू काहीच करत नाही. प्रेक्षक हे बघा, म्हणजे हे काय आहे, माणूस माणसाची तर जीव लावतो, प्रेम लावतो, पण प्राण्यालाही जीव लावला तर ते अगदी माणसाप्रमाणे राहू शकतात. तुम्ही झाडावरती सरडा बघितला, पाल बघितल्यावर जे घाबरतात ना तुमच्या घरी, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हे दादा सरडे 2-3 सरडे पाळतात ते घरामध्ये, आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती. हे घ्या. मग यांचा काय आहार आहे? यांचाही सेमच आहे, फक्त हा छोटा असल्यामुळे त्याला थोडंसं बारीक करून द्यावं लागतं खाद्यपदार्थ. ओके. बाकी यांना थोडं कापून वगैरे दिलंय. आपण ज्या साईज मध्ये खातोय त्या साईज मध्येच तो पण खातोय, काय प्रॉब्लेम येत नाही त्यांना. हा पहिल्यांदा प्रसिद्ध किंवा प्रकाश झोतात कधी आला? हा याला फर्स्ट टाइम मी इथंच त्याला
आणलेला आहे डायरेक्ट. जेव्हा ह्याच्या अगोदर कृषी प्रदर्शन चिपळूणमध्ये होतं रत्नागिरीमध्ये, ओके हा त्यावेळेला मी त्यांना फर्स्ट टाइम छोटी फिमेल घेऊन गेलतो. अच्छा याला मी बाहेर काढला नव्हता. आज फर्स्ट टाइम याला ओपन केला तर ह्याचा रिझल्ट प्रतिसाद मला चांगला भेटला. अच्छा याच्या अगोदर तो प्रसिद्ध ती प्रसिद्ध होती. प्रसिद्धी होती. ओके काही नावं वगैरे ठेवलेत तुम्ही? त्याचं टोनी नाव आहे. काय टाळ आहे? टोनी. हे बघा प्रेक्षक सरड्याचं नाव टोनी आहे आणि फिमेलचं तिचं राखा. राखा नाव ठेवण्याचं काय वैशिष्ट्य वगैरे? ती पूर्ण घरामध्ये पूर्ण बॉर्डरनं फिरते राखणदार सारखी, म्हणून तिचं नाव राखा ठेवलेलं. आणि याचं टॉनी नाव ठेवण्याचं काय कारण? हा फक्त एक डॉग सारखा लॅब सारखा रिलॅक्स राहतोय घरात. तिचा बोलवल्यावरच येतोय टोनी, म्हणून तिचं नाव टोनी ठेवलं. ओके. अच्छा गळ्याच्या खाली जो कंठ आहे तिचा कंठ आहे आणि हा एवढं मोठं असण्याचं काय वैशिष्ट्य किंवा निसर्गाचं काय? निसर्गाचे तिचे नॅचरल आहे, निसर्गानेच त्याची देणगी आहे ती. आणि हे जे छोटे आहेत दोन ते त्याचं काय? त्याचे कान आहे तिचे. ते कान आहे त्याचे? हे छोटी कान आहे. ओके. नाही हे त्यांना जे खाद्य वगैरे खातेत ना ते, त्यामुळे इथे साठवून ठेवते जाते. अच्छा म्हणजे आपण प्रेक्षक लक्षात घ्या, आपण जनावर कसं रवत करण्यासाठी एका बाजूला खाद्य साठवतात आणि निवांत विश्रांतीच्या काळात जे रवत करतात तसा तो प्रकार आहे. यस तुम्ही खूप छान माहिती दिली. आणि हे जे स्टड आहेत ना याच्या गळ्यापाशी, एखाद्या दुसऱ्या कुठल्या जनावरांनी अटॅक वगैरे केला तर हे स्टड त्याला लागतात. त्यामुळे ते जनावर कुणीही पकडलं तर ते सोडून जातं. त्यासाठी टोकदार आहेत प्रेक्षक, मी तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवेन. आणि त्याचे पूर्ण स्किन काटेरी स्किन आहे त्याची. हा म्हणजे माशाचे जसे खवळे असतात ना तशा पद्धतीची ही स्किन आहे. बरं ओके. आणि हे पण सापांसारखे त्यांची स्किन रिमूव्ह करतात. साप जसा कातन सोडतोय अच्छा हे पण त्यांची स्किन रिमूव्ह करतात. ओके. आता मला सांगा याची साधारण लाईफ किती असते, आयुष्य किती असते? त्याची लाईफ 30 ते 35. 30 ते 35 वर्ष. म्हणजे तुम्ही याला 8 वर्ष सांभाळता. अजून हा बरेच वर्ष तो व्यवस्थित माझ्यासोबत राहणार. आता तुमच्याकडे जवळ ह्या एकाच ब्रीडचे आहेत नाही का? सगळे इग्वानच आहेत. सगळे इग्वान. लहान असताना ग्रीन कलर मध्ये असते, जसा जसा मोठा होईल तसा ब्राऊन कलर मध्ये तो कन्वर्ट होत जातो. अर्थात एक गोष्ट आहे, घरातली कुटुंबांना वेळ म्हणजे घरातल्या घरातच नात्यांना वेळ देणं खूप मुश्किल आहे आजच्या काळात. आणि तुम्ही तर हे सगळं घरचं सगळं सांभाळत, नोकरी सांभाळत यांना वेळ देताय. पत्नीचं, आईचं, भावाचं, वडिलांचं काय मत असते? ऍक्च्युली माझं लग्न झालंय, आत्ताच झालेलं आहे या आठवड्यामध्ये. आणि एकटा जरा राहतोय त्यामुळे मला या गोष्टी सांभाळायला काय अवघड नाही. आणि मी क्वार्टर्सला असल्यामुळे मी जरी नसलो तरी माझ्या आजूबाजूला राहणारे मित्रमंडळी आहेत, त्यांच्या म्हणजे मिसेस वगैरे त्यांना खायला प्यायला टाकतात, ते सांभाळू शकतात. कारण हा तेवढा प्रेमळच आहे, काय प्रॉब्लेम येत नाही. प्रेक्षक तुम्ही आता बघितलं यांनी हा हात अगदी त्याच्या तोंडात जवळ ठेवला होता. ते मला अजून काय सांगताय नख्यांच्या बद्दल, यांचं काय वैशिष्ट्य सांगताय? कारण ही झाडावर चढणारा प्राणी आहे. नखांचं म्हणजे आपले जसं डॉगचे वगैरे नख कापतोय ना आपण, त्यांचे नील कटर वेगळे तसे यांचे पण आहेत, पण शक्यतो काढायला लागत नाहीत कारण झाडावर चढताना ते आपलं आपण ग्रोमिंग होतात ते. ओके बरं. आताचा व्यायामाचा प्रश्न, एवढा सगळा तुम्ही आहार देताय, त्याचा व्यायाम पण झाला पाहिजे, ती हेल्थ चांगली राहिली पाहिजे, तर व्यायामासाठी काय करता? त्याला मी रोज सकाळी मी त्याला आमच्या इथं मुंबईमध्ये कसं आहे, आमच्या ग्राउंडमध्ये म्हणजे क्वार्टर्सच्या बाहेर वगैरे मंदिर आहेत गणपती, आणि त्याच्या आजूबाजूला झाडं आहेत मोठी मोठी. ओके. झाडांवर सोडते, त्याच्या तो झाडावर चढतोय, खाली उतरतोय, परत घरी येतोय. ओके. आता मला एक सांगा, आपण शर्यतीचं नाद सांभाळणारे बैल मालक पाहिले आहेत, घोड्यांच्या ब्रीडचा नाद असणारे घोडा पालक बघितले आहेत, पण मुद्दा हा आहे की असं एखादं आपल्याकडे पेट आहे म्हटल्यानंतर जेव्हा तुमचं लग्न वगैरे ठरलं तेव्हा तिकडचे काय म्हणाले फॅमिली? नाही, माझं लव्ह मॅरेजच आहे. माझी पण बायको फायर ब्रिगेड मध्येच आहे. ओके. तिला माहिती आहे पहिल्यापासून आहे ते माझ्याकडे. मग काय प्रश्न? काय प्रॉब्लेम, ती पण पकडते, काय प्रॉब्लेम मिळवून घे. यस तुम्ही खूप छान माहिती दिली, सविस्तर माहिती दिली. प्रेक्षकांनो लक्षात घ्या, काय हा सगळा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश इतकाच आहे की आपण माणसांना तर जीव लावतो, पण प्राण्यांना जरी जीव लावला, त्यांची भाषा समजून घेतली तर ते सुद्धा अगदी माणसाळतात, माणसाप्रमाणे राहतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. उचलून घ्या त्याला. उचलून घेऊ का? घ्या. काय प्रॉब्लेम नाही ना? नाही, इथे पकडा आणि एक मिनिट उचलून छाती बशी घ्या, हात पुढे. हे बघा प्रेक्षक, म्हणजे हे आश्चर्यकारक आहे, लिटरली आश्चर्यकारक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सरडे पाळण्याची परंपरा कमी आहे, पण अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा शहरांमध्ये घरामध्ये सरडे पाळले जातात, बरोबर ना? तर तिकडून तुम्ही इन्स्पायर झाला असाल कदाचित. होय. हे बघा, हा प्रेक्षक सरडा आहे आणि भारतातला सर्वात मोठा सरदा अशी पाठीमागं बाहेर बॅनर लावलेला आहे. हे बघा, त्याचं ते खालचं हे दाखवा ना सरदा. हे बघा, म्हणजे मला कदाचित सवय नसल्यामुळे छातीत धडधडत असेल, पण हे बघा प्रेक्षक लोकांची मागणी अशी आहे की ते फोटो काढायचा आहे त्यांना. हे बघा, कॅमेरामॅन थोडं प्रेक्षकांना पण दाखवा. प्रेक्षकांची पण खूप याला पाहण्यासाठी खूप क्युरियासिटी. हे बघा, पब्लिक पाहण्यासाठी किती मोठ्या प्रमाणावरती आहे. हे कौतुकास्पद आहे आणि हे वेगळे पण आहे म्हणून तर लोक येतात. व्यवस्थित ठेवतो.
बरोबर, काय प्रॉब्लेम नाही, त्याचं ते एक्सेप्ट करते. आपण बघा. पकडलं त्याचं ते एक्सेप्ट करते. कॅमेरामॅन याची सेफ्टी दाखवा. त्याची सेफ्टी ऍक्च्युली 6 फूट होता हा. 6 फूट. ओके. 6 फूट होता. ओके. त्याची सेफ्टी 1.25 फूट कट झालेले आहे. कशाने कट झाली वगैरे? म्हणजे एक दुसरा एक कोणा माझ्या मित्राचा होता. अच्छा. त्यानं माझ्या तिथं सोडलेला होता, त्यामुळे त्यावेळी कट झालेलं आहे. म्हणजे त्यानं बाईट केलं. ओके ओके ओके. पण आता याच्याने एकमेकाने हल्ला केला, तुम्ही मगाशी मला की फिमेलने याच्यावरती अटॅक केला, तर हा नाही काय करत, नाही, पण त्याची इजा वगैरे त्याची जखम वगैरे ते काय? ती भरून जाते. त्यांची नॅचरली जखम वगैरे भरून जाते. Yes, त्यांना आपल्यासारखे वगैरे जखम चिघळण्याची शक्यता नसते, कारण यांना शुगरचा वगैरे काही त्रास नसते, आपल्याला लोकांना असतो. येस येस येस. प्रेक्षको, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि ज्ञानासाठी त्यावेळेला सबस्क्राईब करा. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.